नाही, कुणाल हा एक कलाकार आहे, कॉमेडी कलाकार आहे. त्याने अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याला बोलताना किंवा एखाद्या आपली चौकट सोडून त्याने तो जे कलाकारी मांडणं चुकीचं आहे. एखादा नेता उपमुख्यमंत्री आहेत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अशा नेत्याला आपण या पद्धतीनं डिवचणं योग्य नाही. आपला व्यवसाय किंवा आपली प्रसिद्धी वाढवावी म्हणून आपण जर एक संवाद घेऊन जर आपण हे चित्र उभं करत असेल तर कार्यकर्ते कधी गप असणार नाही. कारण आपल्या नेत्याबद्दल जर अशी मांडणी कोण करत असेल तर ज्यांच्या नेत्या कार्यकर्त्याचा नेता त्याला त्याच्याबद्दल आदर असतो आणि त्यामुळे कार्यकर्ते या पद्धतीने वागतात. त्यात त्यांची काही चूक नाही, भावना असतात कार्यकर्त्यांच्या. आणि कोणाला अशा पद्धतीने बोलू नये, करू नये. कारण शेवटी नेत्याबद्दल बोललं तर कुणी कुठला कार्यकर्ता सोडत नाही आणि ह्या भावना कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्याला पूर्णपणे जबाबदारी कोणाची त्यांनी एक तर माफी मागितली पाहिजे, नाहीतर तपासून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण शिवसैनिक ज्या आक्रमक पद्धतीने राज्यभर आंदोलन करतायत, काळी फासाची धमकी देतात, स्टुडिओ फोडण्यात आला, काय वाटते शिवसैनिकांनी काय केलं पाहिजे आणि दंगेकरांची काय भूमिका आहे या सगळ्यांमध्ये? कार्यकर्त्यांची भूमिका ती दंगेकरांची भूमिका असते. त्याच्यामध्ये आता तो काय माझ्या समोर कुठं नाही, तो स्टुडिओ काय पुण्यात नाही. पण जर सगळ्यांचा तो महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये जिथे तर कार्यक्रम करत त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्याबरोबर त्याचा निषेध नोंदवला तर पोहोचणार होतो. त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, सगळे चौकशी करून असं वाटते तुम्हाला? नाही, मी म्हणतो ना की कायदेशीर बाजू तपासून त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला का करावं लागले, का त्यांनी कोणाकडनं परत तपास घेतला पाहिजे, त्यांनी कोणाकडनं सुपारी घेतली का हे पहिलं बघा.